तर या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आहे अण्णासाहेब डांगेंचा भाजप सोबत पक्षप्रवेश झालेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत अण्णासाहेब डांगे यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून थेट आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि जयंत पाटील यांच्या निकटवर्ती यांचे अगदी जवळचे असे त्यांचे संबंध होते आणि आता अण्णासाहेब डांगेंनी थेट राष्ट्रवादीतून भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीला एक मोठा धक्का मानावा लागणार आहे। उपस्थित सर्व या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय या राज्यातून आलेले सर्व कार्यकर्ते बंधूंनो, खरं तर तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो। विशेष करून मी देवेंद्र फडणवीस साहेबांचं पहिल्यांदा मनापासून आभार मानतो। साहेब, आजचा हा दिवस आहे, हा दिवसाची वाट गेली 8000 दिवस बघतोय सर। कारण 8000 दिवसात एकही दिवस असा नसेल की या दिवसाची कधी आठवण आली, एक मिनिट भर का होईना आठवण आल्याशिवाय राहिली नाही साहेब। पण आजचा हा जो दिवस आहे आमच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आणि आमच्या आयुष्यातला सुवर्ण अक्षराने लिहिणारा दिवस आहे। तो दिवस फक्त आणि फक्त साहेब तुमच्यामुळे आज हे आम्हाला बघायला मिळालं, आज इथं यायला मिळालं। कारण साहेब, ज्या वेळेला आदरणीय आप्पांनी भारतीय जनता पार्टी सोडली आणि तेव्हापासून आजपर्यंत आम्ही 23 वर्ष साहेब वाट बघतोय की अण्णासाहेब डांगे आप्पांनी भारतीय जनता पार्टी का सोडली याचा कुणीतरी साहेब कधीतरी विचार करेल। परंतु दुर्दैवानं 23 वर्षात साहेब विचार झाला नाही। पहिले तुम्ही आमच्या दृष्टीनं आमचे देवदूत म्हणलं तरी वावगं होणार नाही। तुम्ही पहिल्यांदा आदरणीय चंद्रकांत दादा असतील, आमचे समित दादा असतील, मकरंद भाऊ असतील, शेखर इनामदार साहेब असतील, या चौघांनी तुमच्यापर्यंत आमच्या ज्या काही वेदना होत्या की 23 वर्ष ज्या आम्ही एक मिनिट विसरू शकलो नाही, त्या सगळ्या वेदना साहेब तुम्ही त्यांच्याकडून ऐकून घेतल्या। आणि आजचा खरं तर तुम्ही आजचा जो दिवस आहे तुमच्यामुळे आज आम्हाला हा दिवस बघायला मिळतोय। मी तुमचे मानावे तेवढे, खरं तर वयानं तुम्ही माझ्यापेक्षा 2 वर्षानं लहान आहात साहेब, पण हा दिवस घडवून आणायला तुम्ही ते सांगतो, कारण हा दिवस घडवून आणायला साहेब तुम्ही जे काही हे केलंय त्याच्यासाठी मी साष्टांग दंडवत घालायला लागला तरी सुद्धा मी साहेब मागे बघणार नाही। कारण आमच्या दृष्टीने आजचा हा फार महत्वाचा दिवस आहे साहेब। साहेब, आपले वडील आदरणीय काका असतील, काकी असतील, आपण त्यांच्या बरोबर सुद्धा काम केलं। अगदी आपल्या घरात येऊन चहा नागपूरला आल्यानंतर एवढे दोघांचे जवळचे संबंध होते आणि सुदैवानं तुम्ही आणि मी सुद्धा 98-99 ला आपण भारतीय जनता युवा मोर्चाचा प्रदेश उपाध्यक्ष म्हणून आपण एकत्रित काम केले। म्हणजे साहेब, आप्पांची पिढी असेल, आपली पिढी असेल, आपण सगळेजण तेव्हापासून एकत्र आहे। आम्ही राजकारण मला जेव्हापासून कळते साहेब। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।